आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे महापालिका स्थायी समिती सभा अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्वावरील वाहन प्रस्तावावर आक्षेप. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत एकूण 7 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 6 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर अधिकाऱ्यांसह उपमहापौरांसाठी भाडेतत्वावर वाहने घेण्याच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी स्थगिती दिली. या प्रस्तावानुसार संबंधित वाहनांवर वर्षभरात सुमारे 71 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यावर नगरसेवक अमोल मासोळे यांनी या खर्चावर आक्षेप घेतला. महापौर, उपमहापौर आणि सभापती स्वतःची वाहने वापरत असताना अतिरिक्त भाडेतत्वावरील वाहनांची आवश्यकता काय, असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वाहन भाडे प्रस्तावावरील निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आला असून खर्चाची आवश्यकता आणि त्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली. ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. प्रशासकीय व आर्थिक ई निविदा प्रसिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी अजेंड्यावर विषय आणलेला आहे. आता ज्या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी विषयाची माहिती दिली, पण आज या ठिकाणी महानगरपालिकेचं हित जोपासत असताना या विषयावर बोलणं खूप गरजेचं असं मला वाटलं, म्हणून मी या ठिकाणी काही महत्वाचे विषय या ठिकाणी मांडतोय. आज या ठिकाणी आपण सांगितलं सोनार साहेब की सर्वप्रथम मी यामध्ये आपल्याला जवळजवळ 8 अधिकारी, 7 प्रशासकीय अधिकारी आणि 8वा नंबर उपमहापौरांचा आहे. म्हणजे टोटल 8 लोकांना आपल्याला गाड्या पुरवायच्या आहेत. ओके, तर आज एका गाडीने तुम्ही सांगितलं आपल्याला महिन्याला पैसे द्यायचे 67,000 68,000 समथिंग अमाऊंट आहे. तर आज या ठिकाणी मला एक आश्चर्यकारक असा विषय आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात देशात एक घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याचं नाव होतं कॉमनवेल्थ. ऐकून आहे का? कॉमनवेल्थ घोटाळा ऐकून आहे का? सभापती महोदय, अतिरिक्त आयुक्त मॅडम, तो कॉमनवेल्थ घोटाळा असा होता ज्या कोणी काँग्रेसच्या काळात झाला तो. तर एक मोठा त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या त्या स्पर्धेसाठी ज्या काही वस्तू लागतात, फॉर एक्झाम्पल खुर्च्या असतील किंवा स्टेज असेल, काय असेल, तर ती खुर्ची समजा 1000 रुपयाला खुर्ची असेल ती, तर त्या खुर्चीला 5,000 रुपये भाडं पडतो. तो घोटाळा होता. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय, आज एका गाडीचा आपण 70,000 रुपये एका गाडीला भाडं देतोय. त्या 8 गाड्यांचं भाडं किती झालं तुमचं? तर टोटल भाडं किती झालं? 68 गुणिले 8. या ठिकाणी सभापती महोदय, अतिरिक्त आयुक्त मॅडम, आज आपण महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आपली खूप हालाकीची. आज या ठिकाणी आपण फंडाचे जे काम केले मागील 5 वर्षात आम्ही नगरसेवक असताना, त्या कामांचे जे आजपर्यंत ठेकेदार मिळालेले नाही. आज या ठिकाणी जर आपल्या गायडन्स नसतील मॅडम, तर ते गायडन्स लावण्यासाठी संबंधित अधिकारी म्हणतात की हो 4-4 वर्षापासून ठेकेदारांनी काम केलेलं, त्यांना बिल दिलेलं नाही. आपली महानगरपालिकेची स्थिती एवढी हालाकीची आणि गंभीर असताना देखील आपण अशा प्रकारचा विषय आपण अजेंडावर आणतो आणि अशा प्रकारचा विषय संबंधित विभाग अजेंडावर आणण्यासाठी पाठवतो. आज या ठिकाणी मला सांगावं वाटतं, जे आता हे अधिकारी आहेत, माननीय सहाय्यक आयुक्त, नगर सचिव असतील, सॉरी मनोज भाऊ, अतिक्रमण निर्मूलन विभाग आहे, नंतर तुमचं कर जप्ती विभाग आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.